नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. प्रशासकीय विभागात वाढलेल्या भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 2-3 दिवसांपूर्वी पिंपळगाव बसवंत येथील एका हवालदाराला 5,000ची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता येवले येथील वन विभागाच्या कार्यालयातील 8 कर्मचाऱ्यांना एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने तक्रार दिल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत संशयितांनी लाचेच्या मागणीस प्रोत्साहन देऊन ती स्वीकारण्याचे मान्य केले होते. मंगळवारी तक्रारदाराकडून भाऊसाहेब माळी यांच्यासाठी 5,000, पंकज नागपुरेने स्वतःसाठी 2,000, प्रवीण भोसलेने 1,000, आकाश कोळीने 1,000, विजय लोंढेने 1,000, निखिल अर्नेने 1,000 तर सुनील भुरकुंने 500 रुपये असे एकूण 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना संशयितांना पकडण्यात आले. रामनाथ भोरकडेने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक पूनम केदार, सहाय्यक सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रतिभा आबूज यांनी जबाबदारी सांभाळली. कारवाई पथकात पोलीस हवालदार युवराज खांडवी, प्रभाकर गळवी, नितीन नेटारे, किरण धुळे, गणेश निंबाळकर यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास आबूज यांच्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान सागाचे झाड तोडण्यासाठी परवानगी देण्यासाठी लाच स्वीकारण्याच्या घटनेत वन विभागाचे एकाच वेळी 6 लोकसेवक आणि 2 खासगी कर्मचारी असे एकूण 8 जण जाळ्यात सापडले. यामुळे या विभागाच्या कारभारावर प्रकाशझोत पडला आहे. संघर्ष न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डफाळ, येवला.